नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल पावसकर. स्वागत आहे तुमचं प्रज्वल्स किचन या चॅनलवर. आणि आज मी बनवणार आहे क्रिस्पी अँड क्रंची अनियन रिंग्स. चला तर आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला तर अनियन रिंग्स सोबत खायला डीप सॉस तयार करूया. डीप सॉस बनवण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप मेयोनीज, 2 चमचे केचप, 1 चमचा मस्टर्ड सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपला डिपिंग सॉस तयार झाला आहे. तुम्ही ह्याचा कलर बघू शकता, लाईट ऑरेंज असा कलर आहे. हा सॉस आपण आता थोड्या वेळासाठी फ्रीज मध्ये ठेवूया आणि अनियन रिंग्सची तयारी करूया. अनियन रिंग्स बनवण्यासाठी इथे मी 2 मोठे कांदे सोलून घेतले आहेत. आपण आता ह्याचे स्लाइस करूया. आपल्याला ह्याचे 1 सेंटीमीटर एवढे स्लाइस कट करायचे आहेत. आता ह्या स्लाइसचे रिंग काढूया आणि ह्याचा जो आतला पोर्शन आहे तो बाहेर फेकून न देता तुम्ही तो ग्रेव्ही मध्ये यूज करू शकता. अनियन रिंग्स कट करून झाले आहेत. आपण आता बॅटरची तयारी करूया. बॅटरसाठी एका बाउलमध्ये 1 कप मैदा, 1/4 कप कॉर्नफ्लॉवर, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा मीठ घालूया. सोबतच 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे लाल मिरचीची पावडर, 1 चमचा व्हेजिटेबल ऑइल आणि थंडगार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करूया. बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला सेमी थिक ठेवायची आहे. आपली सगळी तयारी झाली आहे. आपण आता या अनियन रिंग्सला कोटिंग करूया. त्यासाठी मी एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये मगाशी बनवलेलं बॅटर घेतलं आहे आणि तिसऱ्या प्लेटमध्ये घरी बनवलेले ब्रेड क्रम्स घेतले आहेत. आपण ह्याच्यात थोडंसं सॉल्ट घालूया. आता आपण एक अनियन रिंग मैद्यामध्ये डस्ट करूया आणि लगेच ती बॅटरमध्ये घालूया. बॅटरमध्ये कोट केल्यानंतर एका फोकच्या मदतीने उचलून आपण ब्रेड क्रम्स मध्ये घालूया आणि फटाफट ब्रेड क्रम्सनी कोट करून ही रिंग बाजूला ठेवूया. असेच आपल्याला सगळे अनियन रिंग्स कोट करून घ्यायचे आहेत. सगळे अनियन रिंग्स कोट करून झाले आहेत आणि इथे हे तेल पण गरम झालं आहे. आपण आता ह्याच्यात एक एक करून अनियन रिंग्स सोडूया आणि मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे फ्राय करूया. अनियन रिंग्स गोल्डन ब्राऊन झाले आहेत. आपण आता हे बाहेर काढूया. तर फायनली आपले क्रिस्पी अँड क्रंची अनियन रिंग्स तयार झाले आहेत. आपण आता ह्याची प्लेटिंग करूया. तुम्ही पण तुमच्या घरी रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मित्रांनो, आजची माझी रेसिपी बनवून झाली आहे आणि इथेच मी माझा व्हिडिओ एंड करतो. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढे दुसऱ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.